और अभी हम लोग करीब 20 वर्षों बाद मुंबई आए हैं और हम यात्रा में 3 बातें बताया करते हैं। सद्भावना, नैतिकता, नशा मुक्ति। सद्भावना यानी जाति संप्रदाय आदि को लेकर दंगा फसाद मार काट हिंसा, इसमें आदमी को नहीं जाना। दूसरी बात है नैतिकता, कि जो भी कार्य आदमी करे उसमें ईमानदारी रखने का प्रयत्न रखे, एज मच एज पॉसिबल, ज़्यादा से ज़्यादा ईमानदारी रखने का प्रयास हो। तीसरी बात नशा मुक्ति, यह शराब सिगरेट। आपण बघतोय उद्धव ठाकरे महंत महाश्रमण यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि दुसरीकडे राज ठाकरे जे आहेत ते एका लग्नासाठी अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण अधिक माहिती घेणार आहोत। मुंबईमधून उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी आहेत तिथे नेमकं काय घडतंय त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, नक्कीच काल आपण पाहिलं की उद्धव ठाकरे मीरा रोड मध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि आज सकाळी ते कुर्ल्यामध्ये महाश्रमण समवसरण आध्यात्मिक प्रवचनासाठी दाखल झालेले आहेत। 13 पंथ धर्मसंघाच्या एकादशम अधिशास्ता युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कुठलंही व्यासपीठ नाही, अगदी एका साध्या खुर्चीवर उद्धव ठाकरे येऊन बसलेले, चपला देखील त्यांनी काढलेल्या आहेत। त्यामुळे आता नेमकं ते काय बोलणार आहेत, काय संवाद साधणार आहेत इथल्या लोकांशी ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। काल ज्या पद्धतीनं त्यांनी महायुतीवर निशाणा साधला होता आणि ज्या पद्धतीनं टीका केली होती सध्याच्या सरकारवरती, तीच टीका या ठिकाणी पुन्हा एकदा ते करणार आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडू लागलेले आहेत, त्यासोबतच अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेणं देखील सुरू केलेला आहे। त्यामुळे महायुतीसाठी हे महागात पडणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच गिरीश, पण आपण बघतोय एकीकडे उद्धव ठाकरे जे आहेत ते बोलत असताना जोरदार टीका ही भाजपवर करत असतात, मात्र सर्व समाजाला सर्व धर्मीयांना एकत्र करण्याचं काम सुद्धा ते अगदी हिरिरीनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि महाविकास आघाडीच्या वतीनं हे सगळे कसे एकत्र येतील याचाही प्रयत्न आहे। अर्थातच शिवसेना मजबूतीचा हा प्रयत्न आहेच, पण त्याबरोबरीनं इंडिया आघाडीसाठी सुद्धा मोठं काम व्हावं असे प्रयत्न उद्धव ठाकरे यांचे म्हणता येतील का? नक्कीच प्रज्ञा, म्हणता येतील। आणि निश्चितच ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणतायत की सगळ्यात जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या लोकसभेमध्ये आम्ही जिंकू, आणि आपण पाहतोय की आता त्यांनी बोलायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा जी और भाई और बहनों, आचार्य जी, आप तो आपने बहुत ही देश देखा है, पूरे काठमांडू तक जाके आए आप। मैं आज आपके आशीर्वाद लेने आया हूं और सारे लोग यही सोचते होंगे कि ये तो आने ही वाला था क्योंकि चुनाव है ना सामने, तो वोट तो चाहिए, तो वोट मांगने के लिए मैं आया हूं। लेकिन मैं, जैसे आपने कहा कि नीतिमत्ता, राजनीति में भी एक नीति होती है और नीति आजकल दिखाई नहीं दे रही। मैं आज आपके पास आशीर्वाद मांगने के लिए आया हूं, मेरे लिए नहीं, मुझे कुछ नहीं होना है। मुझे तो सिर्फ मेरे माँ और पिताजी को अभिमान लगे ऐसा बेटा बनना है और वही मेरा कर्तव्य है। मैं आपसे आशीर्वाद मांगने के लिए आया हूं, आप सभी का सहयोग मांगने के लिए आया हूं, वो देश के लिए। पूरे देश आज एक कठिन समय से गुजर रहा है, कौन बचाएगा देश को? अगर इस बार कुछ हम गलती कर बैठे तो देश में तानाशाही आएगी, फिर वो सद्भावना कहाँ जाएगी, नीतिमत्ता कहाँ जाएगी, सब कुछ चला जाएगा। और हम सब, जैसे आपने कहा कि सद्भावना चाहिए, नीतिमत्ता चाहिए, और एक कुछ बात कही आपने, उसी के साथ हमारे देश को आज़ादी की भी जरूरत है। आज़ाद तो आज हम हैं। एक ज़माना था कि आज़ादी की लड़ाई हुई थी, अब आज़ादी बचाने की लड़ाई करने जा रहे हैं हम लोग। उसमें आपके आशीर्वाद और सभी का सहयोग चाहिए। बाकी मेरा व्यक्तिगत जो कुछ है वो है माता पिता के आशीर्वाद, आप सभी गुरुजन का आशीर्वाद, जो कुछ मुझसे मैं कर सकूं वो तो मैं करते आया हूं और आगे भी करूंगा। लेकिन पूरे देश में आपने देखा कि देश कैसे एक संभ्रमित अवस्था में, भ्रमित अवस्था में, क्या करे आगे, कौन हमें बचाएगा, आगे क्या होगा। आप में से भी कुछ लोग, जो अभी चल रहा है, पूरी राजनीति की बात मैं नहीं यहां करूंगा, लेकिन जीएसटी की परेशानी है, इसकी परेशानी है, उसकी परेशानी है, तो आज़ादी किस काम की है?
तो मैं सिर्फ यही आपसे आशीर्वाद लेने आया हूं कि देश की जो आज़ादी है, मेरी भारत माता की जो आज़ादी है वो बरकरार रहे और उसी के लिए सबको ताकत दे कि तानाशाही हमारे दरवाजे तक आई है उसी को वहीं पे रोके। यही आशीर्वाद मैं आपसे मांगने आया हूं। मुझे व्यक्तिगत रूप में सिर्फ आपका प्यार, आपका आशीर्वाद बहुत काफ़ी है, तो सारी आपके ऊपर है। सबको धन्यवाद देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर जैन धर्मीयांच्या कार्यक्रमातनं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे, सद्भावना आणि नीतिमत्ता वाचवण्यासाठी मी इथे आलेलो आहे। जो संदेश तुम्ही वारंवार देत असता तो संदेश राजनीतीमध्ये सुद्धा लागू आहे आणि म्हणून देशाची आझादी वाचवण्यासाठी, भारत मातेला आझाद करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत। पूर्ण देश सध्या संभ्रमित अवस्थेत आहे आणि म्हणूनच आम्ही तुमचे आशीर्वाद घेऊन या देशाला तानाशाहीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असंही या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे आपण बघतोय अमरावतीमध्ये राज ठाकरे हे एका लग्न सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि यावेळेला त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिलेला आहे, एक भेटवस्तूही दिलेली आहे। यापूर्वीच आपण हे दोघे जण एकत्र एका कुटुंबाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले एकत्र पाहिलेले होते आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ठाकरे बंधू पाहायला मिळतात।